तर आधी तर सर्वांना हाय आणि नमस्कार आणि माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत। आणि कशा सर मस्त ना, खूप छान। तर चला मग आज आपण परत एकदा नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत। तुम्ही बघतच आहात सुकट आहे। तर आज आपण मस्त सर्वांना आवडणारी सुकटची चटणी बनवणार आहोत। त्यासाठी मी एवढं साहित्य घेतलेलं आहे। सुकट आहे, हिरवी मिरची आहे, लसूण आहे, कोथिंबीर आहे, कांदे आहेत, टमाटर आहेत। साहित्य तर खूप कमी आहे आणि चटणी खरंच खूप टेस्टी। तर चला मग किचनमध्ये आणि रेसिपी तयार करू। तर इथे कढई घेतलेली, तेल टाकून घेऊ आता। आणि आता तेल गरम झाले की कांदे टाकून घेऊ आणि कांदे आपल्याला मस्त तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। आणि टमाटर पण टाकून घेऊ। टमाटर पण आपल्याला मस्त तेलामध्ये परतून घ्यायचे आणि कांदे आणि टमाटर थोड्या वेळासाठी झाकण ठेवून वाफवून घेऊ। तवरक आपण दुसऱ्या गॅसवर सुकट तेलामध्ये परतून घेणार आहोत। इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे आणि आता सुकट टाकून घेऊ। आणि सुकट मी साफ करून घेतलेले, स्वच्छ धुवून घेतलेले। आता तेलामध्ये मस्त परतून घेऊ आणि सुकट मस्त भाजली की आपली चटणी वशात नाही लागत, म्हणून अगोदर सुकट छान तेलामध्ये परतून घ्यायची आणि नंतर मसाल्यामध्ये टाकायची। तर कांदे टमाटर छान परतलेले आहेत। आता जे आपण वाटण केलं होतं कोथिंबीर, मिरची, लसूण ते पण फोडणीमध्ये टाकून देऊ। सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घेऊ। आणि जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल। आता थोडीशी हळद टाकू आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आणि पाठीमागे मी पालक पनीरचा व्हिडिओ टाकलेला आहे, तर नक्की जाऊन बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। तर आता सुकट पण टाकून घेऊ। सर्व छान तेलामध्ये परतून घेऊ। आणि जर तुम्हाला वल्ली हवे असले तर तुम्ही थोडंसं पाणी टाका आणि सुकी पाहिजे असेल तर मग अशी तेलामध्ये परतून घ्या। तर झाकण ठेवलेलं आहे, थोड्या वेळासाठी वाफवून घेतलेलं आहे। तरी आपली मस्त चविष्ट कमी मसाल्यात सुकटची चटणी बनवून तयार आहे।